जर तुम्ही महिला असाल आणि तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं असेल तर तुमच्यासाठी सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आहे. नमस्कार, मी सागर अंगे. इग्नाइट अकॅडमीच्या आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत. पुढच्या साधारणतः 1 ते 1.5 महिन्यामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका, मुख्य सेविका या पदाची जाहिरात प्रकाशित होणार आहे आणि महिलांना फॉर्म भरता येणार आहे. तेव्हा महिलांना सुवर्ण संधी आहे. याच अनुषंगाने आपण एक युट्यूबला सिरीज सुद्धा चालू केलेली आहे. त्यामध्ये आपण महिलांना फायदा कसा होईल, त्यांनी नेमकी तयारी कशी करावी या अनुषंगाने व्हिडिओ घेतोय. त्या प्रत्येक व्हिडिओला खूप चांगला रिस्पॉन्स तुम्ही देताय आणि एक कॉमन प्रश्न त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आहे. तो तुमचा प्रश्न म्हणजे ही जी परीक्षा आहे अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिकेची, ही परीक्षा कुठलीही ग्रॅज्युएट झालेली महिला देऊ शकते की जी महिला आता ऑलरेडी अंगणवाडीमध्ये सेविका म्हणून काम करते तिला देता येणार आहे? नेमकी कोणाला हा फॉर्म भरता येईल, हा तुमचा एक प्रश्न आहे. याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. या अनुषंगाने एकही शंका तुमच्या मनामध्ये राहणार नाही. आता हे जे पद आहे अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका, हे पद ICDS मार्फत भरलं जातं आणि जिल्हा परिषदच्या मार्फत देखील सुद्धा भरलं जातं. आता ICDS म्हणजे काय, तर एकात्मिक बाल विकास सेवा योजना, हे महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत येतं आणि जिल्हा परिषदच्या मार्फत सुद्धा हे पद भरलं जातं. मग हे पद दोन प्रकारे यामध्ये हे पद भरलं जातं. कसं, तर एक आहे सरळ सेवा आणि दुसरं मार्ग म्हणजे डिपार्टमेंटल एक्झाम. याला मराठीमध्ये आपण खात्या अंतर्गत परीक्षा असं म्हणतो. मग आता नियम काय सांगतो, जर 4000 पदं रिक्त असतील तर यातले 2000 पदं जे आहेत ते सरळ सेवेच्या माध्यमातून भरली जातात आणि राहिलेली 2000 पदं जी आहेत ती खात्या अंतर्गत परीक्षा म्हणजेच डिपार्टमेंटल एक्झामच्या मार्फत भरली जातात. मग आता ही जी सरळ सेवा आहे, या सरळ सेवेचा अर्थ असा होतो की ही परीक्षा कोणीही देऊ शकतं, कुठलीही ग्रॅज्युएट महिला ही परीक्षा देऊ शकते. आणि डिपार्टमेंटल एक्झामचा अर्थ असा होतो की ज्या महिला आता ऑलरेडी सेविका म्हणून काम करतायत त्यांनाच ही एक्झाम देता येते. मग जाहिरात ही दोनही प्रकारची येते, एक सरळ सेवेची पण येते आणि एक डिपार्टमेंटल एक्झामची पण येते. म्हणजे सरळ सेवेची परीक्षा आहे त्यामध्ये कुठलीही महिला जिचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल ती एक्झाम देऊन अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका होऊ शकते. आणि डिपार्टमेंटलचा जो नियम आहे, म्हणजे यासाठी काय पात्रता आहे ते तुम्हाला पुढे सांगतोच मी, पण ज्या अंगणवाडी सेविकेंचं 10 वर्ष सर्व्हिस पूर्ण झालेली आहे अशी सेविका पुढे मुख्य सेविकेसाठी एक्झाम देऊ शकते. हे डिपार्टमेंटलसाठी आहे. ठीक आहे. आता जी मागे जाहिरात आली होती 2024 मध्ये सरळ सेवेची ICDS, त्यामध्ये बघा पात्रता काय सांगितलेली आहे. आता मी तुम्हाला आधीच सांगितलंय, सरळ सेवा म्हणजे ही कुठलीही ग्रॅज्युएट महिला ही एक्झाम देऊ शकते. बघा, ज्यांनी सांविधानिक विद्यापीठाची पदवी धारण केलेली असेल, म्हणजे जी महिला ग्रॅज्युएट झालेली असेल अशी कुठलीही महिला या मुख्य सेविका पदासाठी फॉर्म भरू शकते. ही आहे 2024 जाहिरात, लक्षात घ्या. मग या जाहिरातीनुसार जो पेपर झाला होता, एक्झाम पॅटर्न कसा होता सरळ सेवेचा, तर बघा यामध्ये इंग्रजी 10 प्रश्न 20 मार्कांसाठी, मराठी 10 प्रश्न 20 मार्कांसाठी, सामान्य ज्ञान ज्याला आपण GK/GS म्हणतो 20 प्रश्न 40 मार्कांसाठी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना कायदे म्हणजेच या ज्या विभागात तुम्हाला काम करायचं आहे त्या विभागाच्या अनुषंगाने जे कायदे आहेत त्याच्यावरती तुम्हाला 20 प्रश्न 40 मार्कांसाठी, पोषण अभियान 10 प्रश्न 20 मार्कांसाठी, गणित बुद्धिमापन चाचणी व अंकगणित 20 प्रश्न 40 मार्कांसाठी आणि संगणक ज्ञान 10 प्रश्न 20 मार्कांसाठी. अशा पद्धतीनं 100 प्रश्न 200 मार्कांसाठी असा हा एकच पेपर झाला होता सरळ सेवेचा, जो TCS ने घेतलेला होता. आता कदाचित ही जी सरळ सेवा आहे ICDS माध्यमातून होणारी, ही आता यावर्षी कदाचित MPSC घेऊ शकते. लक्षात घ्या, पुढच्या काही दिवसामध्ये ते चित्र स्पष्ट होईल. मग MPSC ने घेतली तर एक्झाम पॅटर्न काय असेल, एक तर सरळ सेवाही असू शकते एकच एक्झाम, किंवा पूर्व मुख्यही असू शकतं. ते पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला समजेल. पण काही जरी असलं तरी याच्यातला जो दिलेला सिलेबस आहे हा बऱ्यापैकी तोच सिलेबस राहील याची दाट शक्यता आहे, लक्षात घ्या. मग आता जी डिपार्टमेंटल एक्झाम आहे त्यांच्यासाठी माहिती सांगतो, लक्षात घ्या. डिपार्टमेंटल संदर्भातला हा 8 मे 2023 एक शासनाचा GR आहे. त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं लक्षात घ्या. बघा, मर्यादित विभागीय परीक्षेसाठी पात्र व्यक्ती कोण पात्र असणार आहे, तर मर्यादित विभागीय परीक्षेसाठी अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविका या पदावरील खालील पात्रता धारण करणाऱ्या व्यक्ती अर्ज करू शकतील. म्हणजे ज्या आता सेविका म्हणून काम करताय त्यांनाच डिपार्टमेंटल एक्झाम देता येते, हे लक्षात घ्या. ज्या वर्षी मर्यादित विभागीय परीक्षेचे आयोजन करणे प्रस्तावित आहे त्या वर्षाच्या 1 जानेवारी रोजी सलग 10 वर्ष विनाखंड नियमित सेवा पूर्ण केलेल्या, आता हा नीट लक्षात घ्या, म्हणजे ज्या वर्षी जाहिरात येणार आहे, आता उदाहरणार्थ 2026 मध्ये जाहिरात येणार असेल तर 1 जानेवारी 2026 ला तुमची
अंगणवाडी सेविका म्हणून विनाखंड सलग 10 वर्ष सर्व्हिस तुमची पूर्ण झालेली असणं आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. हे फार महत्वाचं आहे. किती वर्ष? 10 वर्ष. आणि त्याचबरोबर तुमचं काय आहे, ग्रॅज्युएशन झालेलं असणं सुद्धा गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. मग अशा महिला या फॉर्म भरू शकतात मुख्य सेविकेसाठी. मग आता ही जी डिपार्टमेंटलची एक्झाम आहे तिचा पॅटर्न कसा असतो तर लक्षात घ्या. तोही सिलेबस याचाही जवळजवळ तसाच आहे जसा सरळ सेवेचा आहे, हे लक्षात घ्या. मग इंग्रजी 10 प्रश्न 20 मार्क. फक्त आता इथं काठिण्य पातळी थोडी कमी असते, हे लक्षात घ्या. कारण तिकडे सरळ सेवेला जो दर्जा असतो तो पदवीचा असतो, म्हणजे प्रश्नांची काठिण्य पातळी, आणि इथला दर्जा मात्र हा 10वी-12वीच्या लेवलचा असतो, हा लक्षात घ्या. इंग्रजी 10 प्रश्न 20 मार्क, मराठी 10 प्रश्न 20 प्रश्न 40 मार्क, सामान्य ज्ञान संख्यात्मक आणि तर्कशुद्ध चाचणी 40 प्रश्न 80 मार्क, महिला व बाल विकास आयुक्तालय अंतर्गत अंमलबजावणी करण्यात येत असलेले कायदे व योजना 30 प्रश्न 60 मार्कांसाठी. अशा पद्धतीनं तुम्हाला 100 प्रश्न 200 मार्कांसाठी इथे विचारले जातात आणि पेपर सोडवायला तुम्हाला 1.5 तास एवढा वेळ या ठिकाणी मिळतो. आणि दोन्ही पेपर जे आहेत ते कसे आहेत, ते वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे आहेत. म्हणजेच एक प्रश्न 4 ऑप्शन असतो, योग्य ऑप्शन आपल्याला काय करायचं आहे, गोल करायचं आहे. मग तुम्ही सरळ सेवा द्या किंवा डिपार्टमेंटल एक्झाम द्या, या ठिकाणी तुम्हाला हा सगळा जो सिलेबस आहे हा दोन्हीकडे तुम्हाला सेमच पाहायला मिळतो, लक्षात घ्या. ठीक आहे. आता या परीक्षांची तुमची परिपूर्ण तयारी व्हावी या अनुषंगाने इग्नाइट अकॅडमीच्या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण एक PYQ ची सिरीज चालू केलेली आहे. रोज दुपारी 3 वाजता आणि सायंकाळी 6 वाजता ती सिरीज आपली असते. दुपारी 3 वाजता कृष्णा पाटील सरांचं गणित बुद्धिमापन चाचणीचे जे प्रश्न आहेत ते मागे कसे विचारले होते त्याचं प्रॉपर अनालिसिस जे आहे ते इथे आपल्याला बघायला मिळतं. आणि सायंकाळी 6 वाजता आपले जे ICDS चे कायदे असतील तर या अनुषंगानं विजय शेळके सर मराठी व्याकरण आणि ICDS चे कायदे असं दोन्ही त्या ठिकाणी कव्हर करतायत. ह्या दोन्हीही युट्यूब सेशनचा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल, जेणेकरून तुम्हाला मागचे प्रश्न समजतील, अभ्यासाची दिशा कशी असावी हे समजेल, हे लक्षात घ्या. त्याच पद्धतीनं ज्यांना आता सरळ सेवेची असो किंवा डिपार्टमेंटल असो तयारी करायची असेल तर इग्नाइट अकॅडमीची आपली ही एक लाडकी बहीण नावाची रेकॉर्डेड बॅच आहे. या बॅच मध्ये संपूर्ण सिलेबस जो आहे ICDSचा तो यामध्ये कव्हर केलेला आहे. लक्षात घ्या, पुढे परीक्षा MPSC ने जरी घेतली आणि थोडाफार काही सिलेबस मध्ये चेंज आला तर तो सुद्धा आपण इथे अपडेट करणार आहोत, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुमचं नुकसान होणार नाही. दुसरी आपली बॅच आहे, तुम्हाला फक्त पोषण आहार, संगणक ज्ञान आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना एवढंच तुम्हाला जर पाहिजे असेल तर यासाठी आपली ही सेपरेट दुसरी बॅच आहे. तुम्हाला हवी असलेली बॅच तुम्ही इग्नाइट अकॅडमीचे ऍप डाउनलोड करून जॉईन करू शकतात. त्याच पद्धतीनं 2025 ला जी एक्झाम झाली ICDS ची सरळ सेवेची, त्या परीक्षेमध्ये विचारलेले सर्व प्रश्न, सर्व शिफ्टचे सर्व प्रश्न, त्याचं डिटेल अनालिसिस ह्या दुर्गा PYQ बॅच मध्ये आहे, जी बॅच फक्त आपल्याला 1 रुपयामध्ये मिळते, लक्षात घ्या. ही बॅच तुम्ही जॉईन करू शकतात. इग्नाइट अकॅडमीचा ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. तुम्हाला या एक्झाम बाबत परिपूर्ण माहिती व्हावी, वेळोवेळी अपडेट्स तुम्हाला मिळावे यासाठी आपलं हे इंस्टाग्रामचं नवीन चॅनल आपण सुरू केलंय, तेही तुम्ही जॉईन करा. आणि टेलिग्रामचं चॅनल आणि इंस्टाग्रामचं एक पेज आपण चालू केलंय, तेही तुम्ही फॉलो करा. त्याच पद्धतीने या एक्झाम बाबत तुम्हाला काही प्रश्न असतील, तुमच्या काही शंका असतील तर 8888 99 61 16 हा आपला नंबर आहे ऑफिसचा, यावर संपर्क करा. आणि अशाच पद्धतीने या एक्झामचे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी, या एक्झामच्या अनुषंगाने नवीन नवीन माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा जो इग्नाइट अकॅडमीचा युट्यूब चॅनल पाहताय हा सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.